जर या भागात आपण बघितलं तर महाराजांचा जिरेटॉप आपल्याला दिसतो, म्हणजे महाराज गेले आहेत आणि त्याच्यापासून या ट्रेलची सुरुवात झालेली आहे। याच्यामध्ये तुम्ही नीट बघितलं तर जिरेटोपाच्या खाली ती 64 कवड्यांची माळ आहे, ती सुद्धा दिसत आहे। आता जर तुम्ही भाग बघितला तर हा रायगडाचा भाग आहे, म्हणजे तळं आहे असं छान त्यांनी दाखवलं आहे। म्हणजे पूर्ण रायगड हा तेव्हा काळी असा होता। तिथे तुम्हाला हत्ती दिसतील, ते 2 तळी आहेत इकडे आणि इथे। तसंच हा रायगड आहे, रायगडची बाजारपेठ आहे। या भागात बघितलं तर रायरेश्वराचं मंदिर दाखवण्यात आलं आहे, म्हणजे शेर गेला पण त्यांचा पुत्र म्हणजे त्यांचा छावा हा अजूनही जंगलात फिरत आहे। जी धडाकेदार सुरुवात या चित्रपट म्हणजे त्या ट्रेलरमध्ये करण्यात आलेली आहे। या सीनमध्ये जर तुम्ही बघितलात तर घोडे पळताना दिसत आहे, पण त्यांच्यावरती फक्त झेंडे लावलेले आहेत, म्हणजे ही एक म्हणजे त्या युद्ध कौशल्याचा एक निपुणपणा दाखवलेला आहे। जर याच्यामध्ये बघितलं तर लक्ष्मण उत्तेकरांनी खूप छान अभ्यास केला आहे, म्हणजे जिरेटोप असेल किंवा त्यांनी घातलेलं बुलेट प्रूफ जॅकेट असेल, त्यांनी घातलेल्या त्या जाळीदार कपडे असतील, म्हणजे याचा खूप छानपणे अभ्यास करून हा चित्रपट बनवला आहे हे नक्कीच। शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं। जर त्याच्यामध्ये बघितलं तर छान असं युद्ध कौशल्य या चित्रपटात दाखवण्यात आलेलं आहे। तुम्ही बघितलं तर म्हणजे जे ॲक्शन सीन्स आहेत ते एकदम हुबेहूब वाटतात, ही खरंच वाखाणण्यासारखी जोड आहे। तर याच्यामध्ये बघितलं तर हे राज्याभिषेकाचा सीन आहे, कारण महाराजांचा सुद्धा राज्याभिषेक जेव्हा दाखवला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा, तेव्हाही असेच सफेद रंगाचे कपडे घालून दाखवला जातो। हे हंबीरराव मोहिते आहेत आणि एका बाजूला हे कवी कलश दाखवलेले आहेत आणि मध्ये छत्रपती संभाजी महाराज हे धनुष्यबाण घेऊन चालत आहेत। मॅडकॉक फिल्मने हा चित्रपट तयार केलेला आहे। हा सीन खरं म्हणजे दाखवायची गरज नव्हती, म्हणजे काही जणांना माहीत नसेल पण महाराज गेले आणि काही महिन्यातच छत्रपती संभाजी महाराज हे म्हणजे राज्याभिषेक त्यांनी करून घेतला, कारण का तो त्यांना करावा लागला राज्यकारभार पाहण्यासाठी। तर शिवाजी महाराज गेलेले आहेत, एका मुलाला पितृशोक झालेला आहे आणि तशा कारणाने तो राज्यकारभार पाहत आहे आणि जेव्हा राज्याभिषेक असेल तेव्हा तो मुलगा नाचू शकतो का? आनंद झाला आहे याच्या कारणाने ते राजे झालेले आहेत किंवा त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलेला आहे असं नाही आहे, त्यांना ते दुःख झालेलं आहे, ते दुःख दाखवलं गेलं पाहिजे होतं। तर त्या उलट छत्रपती संभाजी महाराज हे नाचताना दाखवले आहे। पण हा भाग मला तरी असं वाटतं की राज्याभिषेकाचाच आहे। काही जण म्हणतात की राज्याभिषेकाचा जेव्हा सण असतो तेव्हा सफेद कपडे घालतात आणि ह्याच्यामध्ये नाचताना जे आहेत ते निळे कपडे घातलेले आहेत, पण बॉलिवूडमध्ये कपडे आणि इतिहास बदलायला एक सीन पुरेसा असतो। तुम्हाला याच्यावरती काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा। ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है। स्वराज हर एक इंसान को सुरक्षित रखने के लिए ईश्वर की इच्छा है। हा जो सीन आहे, हा जो आहे हा सीन मला वाटतं म्हणजे छत्रपतींना जेव्हा कैद केली जाते त्या सरदेसाईंच्या वाड्यातून, शृंगारपुरातून, तेव्हाच्या संगमेश्वरातून तिकडचा आहे, कारण काही त्यांची मला वाटतं ती स्पीच असते ना शेवटची, ती आहे। हा तेथील सगळा भाग आहे, कारण का छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका म्हणजे येसुबाईंची म्हणजे महाराणी येसुबाईंची भूमिका ही रश्मिका मंडानाने केलेली आहे। हर पुरुष पहाड़ी तूफान है, तो जिसकी गति को पर्वत भी नहीं रोक पाए उसका कोई क्या बिगाड़ लेगा। छान असे ॲक्शन सीन सुद्धा दाखवलेले आहेत
आणि हा मला वाटतं हा जो भाग होता जो म्हणजे झाडावरून ॲक्शन सीन्स होते ते मला वाटतं सिद्धीच्या विरुद्ध जेव्हा महाराज चढाईसाठी गेले होते तेव्हाचा सीन आहे. आणि हे मला वाटतं बुऱ्हाणपूर दाखवलेलं आहे. पूरे खानदान की लाश पर खड़े होकर हमने ताज पहना था, उसे दोबारा उसी वक्त पहनेंगे जब उस सांबा की चीखें पूरे हिंदुस्तान में गूंजेगी. अक्षय खन्नाने ज्या प्रकारे म्हणजे ह्याच्यामध्ये औरंगजेबाची भूमिका केलेली आहे म्हणजे तो एक प्रकारे औरंगजेबच झालेला आहे. आणि पण ह्याच्यामध्ये मला एक बाजू खटकते की जेव्हा म्हणजे औरंगजेबाने महाराजांवरती चढाई केली की बुऱ्हाणपूर लुटलं म्हणून नाही, त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे आश्रय दिला याच्या कारणाने. संभाजी महाराजांनी त्यांच्या मुलाला आश्रय का दिला, औरंगजेबाच्या मुलाला, कारण का तो जाणार होता इराणच्या राज्याकडे. म्हणजे तो पुन्हा तिकडनं एक वेगळा मुस्लिम शासक भारतावरती येऊ नये म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला आश्रय दिला. पण त्याचाच राग मनात ठेवून छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध लढा पुकारला आणि ते दख्खनमध्ये आले. औरंगजेब हा मराठ्यांचं राज्य निस्तनाबूत करण्यासाठी महाराष्ट्रात आला आणि हाच तो सीन आहे. समय आ गया है, आबादार हो. या त्या एका सीनमधून म्हणजे औरंगजेबाची क्रूरता ही छान उत्तम प्रकारे लक्ष्मण उत्तेकरांनी दाखवलेली आहे. आणि हा पुन्हा तोच सरदेसाईंच्या वाड्यातला संगमेश्वरातला तो सीन. औरंग और उसकी सल्तनत को जला के राख कर देंगे. हमें हा जो सीन आहे हा मला वाटतं परत तिथलाच आहे. म्हणजे मुरुड जंजिरा किल्ला जिंकण्याचा ते आहे समुद्रातला, म्हणजे बाणांचा आणि बंदुकीचा वापर करून तो जो तोफा वगैरे आहे तो जिंकण्याचा मानस हा छत्रपती संभाजी महाराजांनी तिकडे केला होता. हराने वाली हर कोशिश को मारेंगे, हर षड्यंत्र को तोड़ेंगे. छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे. जय भवानी, नमो पार्वती पतये. हा जो डायलॉग आहे हा खूपच छान आहे. म्हणजे हर हर महादेवच्या पाठीमागे जे ओम पार्वती पतये नमः हे जे जोडलंय ना लक्ष्मण उत्तेकरांनी हे खूप छान. म्हणजे त्याच्यामध्ये एक वेगळा माहोल क्रिएट होतो. हा सुद्धा जे गदायुद्ध दाखवलं आहे ते सुद्धा मला वाटतं तोच त्याच्याच वेळेचा आहे. म्हणजे जे सिद्धीच्या विरुद्ध उघडलेलं तेव्हा हापशी महाराजांना जेव्हा कैद करायला येतात तेव्हा महाराज हे गदायुद्ध त्यांच्याशी लढतात. आणि महाराज मीन्स छत्रपती संभाजी महाराज हे वेगवेगळ्या शस्त्रातही पारंगत होते आणि विविध भाषा नखशिकांत तसंच त्यांनी बुधभूषण ग्रंथ लिहिले. हे सगळं म्हणजे ते शास्त्रातही पारंगत होते आणि शस्त्रशास्त्रातही पारंगत होते. म्हणजे कुठलं शस्त्र त्यांनी याच्यामध्ये वापरलं नाही. धनुष्यबाण आहे, त्यांना बंदूक चालवता येत होती, त्यांना बुलेट प्रूफ जॅकेट त्यांनी त्याचा शोध लावलेला, त्यांनी गदा युद्ध केलेलं आहे. असं विविध अष्टपैलूंनी समृद्ध असा राजा आपल्याला लाभला होता. याचं चित्रण याच्यामध्ये आहे. पूरा मराठा साम्राज्य इसी दिन की प्रतीक्षा तो कर रहे थे. विश्वास आपका साथ है तो युद्ध लगे त्योहार. संभाल कर ऐसा हाल करो कि वो अपनी मौत की भीख मांगे. हा तोच क्षण आहे. म्हणजे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना तिथे कैद करायला येतात पण ते खूप डोईजड जातात महाराज. तुम्ही बघू शकतात की खूप सारे ते मुघल आहेत ते संभाजी महाराजांना घेरलेले आणि संभाजी महाराज हे 2 दानपट्ट्यांनी त्यांच्याशी लढत आहेत. म्हणजे याचे छत्रपती संभाजी महाराजांच्या बारशाच्या वेळेचं सुद्धा दाखवलेलं आहे. पण आता हा नेमका कुठला सीन आहे काय आहे ते कळायला मार्ग नाही आहे. जी आता अगोदरच्या सीनमध्ये दाखवली ती औरंगजेबाची मुलगी होती. ती औरंगजेबाच्या सोबतच असायची, त्यांची सल्लागार होती, त्यांना सगळं माहिती द्यायची काय कसं, आणि औरंगजेबासोबतच असायची ती. हा औरंगजेब
जर ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलात तर संभाजी महाराजांना कैद केलेलं आहे. म्हणजे जे शेवटचं मला वाटतं सीन असेल त्याच्यामध्ये संभाजी महाराजांची हालहाल करण्याच्या अगोदरचा जो सीन आहे तो आहे. म्हणजे हातावरती कट्स आहेत, म्हणजे त्यांना बऱ्यापैकी जखमी केलेलं आहे. आणि संभाजी महाराज हे औरंगजेबाला तसेच सडतूड उत्तर देत आहे. म्हणजे जसं त्याच्यामध्ये तो डायलॉग आहे की तसं तू मरशील, म्हणजे औरंगजेब तू मरशील तसं तुझ्याबरोबर तुझं सगळं राज्यसुद्धा मरून जाईल. तसंच झालेलं. म्हणजे संभाजी महाराज यांना छळ करून मारलं, पण उलट झालं. त्याचा प्रत्येक मराठा हा पेटून उठला त्याच्यामुळे. आणि ते नंतर औरंगजेबाला इतकं जोईदड झालं की त्याला त्याची कबर इकडेच खोदली गेली महाराष्ट्रात. त्याला महाराष्ट्राच्या बाहेर जायला दिलं नाही मराठ्यांनी. इतकं म्हणजे त्याच्यावरती त्याला ते डोईजड झालं ते मारणं. संभाजी महाराजांनी इतकं छळछळ करून मारलं त्यांनी, ते त्याला डोईजड झालं नंतर. हा पण सीन जर तुम्ही बघितला असेल तर म्हणजे ही घटना घडली की नाही माहिती नाही, पण जसं लक्ष्मण उत्तेकरांनी उत्तर दिलं की जर तुम्ही छत्रपती संभाजी महाराज असं कुठेही सर्च केलं गुगलवरती तर पहिलं जो आहे तो सीन असाच, म्हणजे फोटो असाच येतो की संभाजी महाराज एका सिंहाला पकडले आणि त्यांनी त्यांच्या जबड्यात हात टाकून तो जबडा फाडण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे ते एक वाक्प्रचारही आहे ना, म्हणजे वाघाच्या जबड्याचं टाकून हात मोजतो दात ही मराठ्यांची जातं. म्हणजे तसं घटना ही घडलेली असणार, त्याच्याशिवाय ते दाखवणार नाही. आणि हीच ती घटना आहे, पण ही इतक्या बखुबीने दाखवली आहे लक्ष्मण उत्तेकरांनी. म्हणजे काही शस्त्राचा वापर न करता उडी घेऊन अशा एका वेगळ्या पद्धतीने संभाजी महाराज हे त्याच्या जबड्यात हात टाकून, म्हणजे तो सिंह आणि हा सिंह म्हणजे आयाळ म्हणजे एक प्रकारे दाखवायला गेलं तर तसंच, म्हणजे जो विरुद्ध संभाजी महाराज म्हणजे दोन्ही सिंहासारखंच त्यांना स्वरूप आलेलं आहे असं दाखवलेलं आहे. ऑल ओव्हर खूप छान असा छत्रपती संभाजी महाराजांवरती चित्रपट येत आहे, परंतु त्यातले काही जे सीन आहेत नाचण्याचे तसं तज्ज्ञसुद्धा ते बघून घेणार आहेत. त्याचा त्यांनी अभ्यास करावा आणि हा चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित करावा. जसा 14 फेब्रुवारी ते तारीख दिलेली आहे त्याच दिवशी तो प्रस्तुत करावा. तो बघण्यात मोकळीक द्यावी ही विनंती करतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. मी सध्या छत्रपती संभाजी महाराजांवरती छावा जी कादंबरी आहे शिवाजी सावंतांची ती वाचत आहे. तर चित्रपट आल्यानंतर मी अधिक माहिती घेऊन याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओ आणि ऐतिहासिक म्हणजे व्हिडिओ बनवायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद.